चला थोडं हसूया की. याची एका ओळीत फक्त पार्श्वभूमी देतो की माझ्या पिढीतल्या एस्पेशली लोकांसाठी आम्ही जसं निलेश म्हणाला की धकाधकीचं जीवन आहे आणि याच्यामध्ये विरंगुळ्याचे क्षण खूप कमी मिळतात आणि त्याच्यावरून ही थोडीफार कविता केलेली आहे तुमच्या सगळ्यांसाठी. कवितेचं शीर्षक जसं मी सांगितलं, थोडं हसूया का. लहानपणी पाहिजे ती गोष्ट नाही मिळाली की ओक्साबोक्षी रडू यायचं. लहानपणी पाहिजे ती गोष्ट नाही मिळाली की ओक्साबोक्षी रडू यायचं. साधा लॉलीपॉप जरी समोर आणला तरी रडवेल्या डोळ्यात खुदकन हसू यायचं. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद वेचायची लहानपणीची गोष्ट किती मस्त होती ना. मनमुराद हसणं आणि खेळणं होतं. दुःख सुद्धा स्वस्त होती ना. लहानपणीची तीच सवय परत अनुभवूया का. थोडं हसूया का. ऑफिसचं टेन्शन, प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिकचा त्रास. ऑफिसचं टेन्शन, प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिकचा त्रास. निगेटिव्हिटीच्या या वातावरणात माणूस कसा तरी घेतोय साधा श्वास. भौतिक गोष्टीच्या मागे लागून नात्यातला ओलावा हरवतोय का आपण. भौतिक गोष्टीच्या मागे लागून नात्यातला ओलावा हरवतोय का आपण. इन्स्टा रील आणि शॉर्ट्स बघून हसताना स्वतःलाच फसवतोय का आपण. या वीकेंडला मोबाईल बाजूला ठेवून गप्पांची मैफिल जमूया का. थोडं हसूया का. नात्यांच्या बाबतीत गोंधळ आणि नातेवाईकांच्या बाबतीत घोळ असतातच. नात्यांच्या बाबतीत गोंधळ आणि नातेवाईकांच्या बाबतीत घोळ असतातच. रुसवे, फुगवे, अपमान आणि इगो सांभाळता सांभाळता मी म्हणणारे सुद्धा फसतातच. हे सगळं आयुष्यात चालू असताना आपण टीव्हीवर 7 ते 10 तेच बघतो. हे सगळं आयुष्यात सुरू असताना आपण टीव्हीवर 7 ते 10 तेच बघतो. सुनेचं कारस्थान आणि सासूचं कपट, काकाचा निर्दयीपणा आणि भाच्याचा रिव्हेंज, हे सगळं सहन करतो. आज हा 7 ते 10चा स्लॉट बंद करून किशोर रफीची गाणी ऐकूया का. थोडं हसूया का. हल्लीच्या राजकारणाच्या बातम्या आणि बातम्यांचं राजकारण. युती का रक्ताची नाती या अंधाधुंदीत मात्र कॉमन मॅनला येते मरण. इथे सध्या होतात प्रचंड मोठे घोटाळे आणि डोळे दिपवणारी लग्न. मूक मोर्चाच्या कोलाहलात मात्र आपण आलेला दिवस ओढण्यात मग्न. ज्या सगळ्या न्यूज आपल्याला ऐकायला मिळतात त्याच्यावरून लिहिलेलं आहे आणि सकाळी जनरली या न्यूज बघतात हे सगळं ऐकायला मिळतं. अशी आपली सकाळ सुरू होते आणि मग दुपारच्या उन्हाची तीव्रता सुद्धा सवयीची होती. सुंदर संध्याकाळ कुंद वाटायला लागते आणि रात्रीची काजळी मनावर दडपण आणते. अशा वेळी काय करावं. अशा वेळी नारायणाची मंद स्मितहास्य करणारी प्रतिमा समोर आणावी. मळभ आलेल्या असमंतात आशावादी विचारसरणी जाणावी. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलूया. आधी पाहिलेली सकाळ चला परत एकदा पाहूया. पहाटेचं धुकं, वाफाळता चहा, पात्यावरचं दव आणि सोनेरी ऊन, दुपारी ऐन भरात आलेले सूर्यदेव आणि घराघरात पोचलेले आशेचे किरण, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळची शुभंकरोती आणि रात्री जेवायला सोज्वळ सात्विक साजूक तूप आणि भातवरण. एवढं अवघड नाहीये हो दृष्टिकोन बदलणं आणि सर्वांग सुंदर आयुष्याची किंमत समजणं. आज गणपती बाप्पा समोर मनापासून सगळ्यांसाठी सुख मागूया का. थोडं हसूया का. चला बसूया का. तुका म्हणे, अरे नाही तुकांनी नाही म्हटलंय, समीर म्हणे, गणपती बाप्पाच्या साक्षीने तुम्हाला हसण्याचं महत्व सांगतो. समाधान, शांतता, गोडवा आणि सुख यांना मिळवण्याचं एक तत्व सांगतो. बाळाच्या लुकलुकत्या दातातलं हसू
आजी आजोबांचं आशीर्वाद देतानाचं समाधानी हसू, उगीच हसताना वेड लागल्यासारखं हसू आणि कुणा गालावरच्या खळीतलं वेड लावणारं हसू, लहानपणी भीती वाटणारं राक्षस लोकांचं सिग्नेचर हसू आणि अर्जुनाला गीताबोध सांगताना ते श्रीकृष्णाचं दैवी हसू. तुम्हाला नाही का वाटत आपला चेहरा सुद्धा हसरा असावा? तुम्हाला नाही का वाटत आपला चेहरा सुद्धा हसरा असावा? दुसरं काही नसतं मनात, त्यावेळी फक्त असतो अनंताचा ठेवा. चला, आजपासून हा आनंदाचा ठेवा वाटायची नवीन पद्धत सुरू करूया का? थोडं हसूया का? चला बसूया का?